जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज आपला पॉलिटीचं लेक्चर राहील, म्हणजेच राज्यशास्त्राचं लेक्चर राहील. आपण डायरेक्टली युनियन अँड इट्स टेरिटरी पण स्टार्ट करू शकलो असतो आजच्या लेक्चरमध्ये, कारण आपण जवळपास 4 ते 5 लेक्चर्स यापूर्वी बेसिकचे घेतलेले. पण मेजर जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे माझा शिकवण्याचा, त्यानुसार मला असं वाटतं की युनियन अँड इट्स टेरिटरी समजण्यासाठी आपल्याला युनियन काय ते समजावं लागेल. युनियन सोबतच आपल्याला टेरिटरी काय ते पण समजावं लागेल. युनियन आणि टेरिटरी समजण्यासाठी आपल्याला नेशन काय ते समजावं लागेल. नेशन समजण्यासाठी आपल्याला कंट्री काय ते समजावं लागेल. आणि कंट्री काय आहे ते समजण्यासाठी आपल्याला एक स्टेट काय असतो ते पण समजणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण समजल्या तरच आपल्याला हा टॉपिक समजायला इझी होईल. फक्त हाच टॉपिक नाही तर आपण ज्यावेळेस फंडामेंटल राईटबद्दल डिस्कशन करू त्यावेळेस हा जो स्टेट आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघतोय याची कम्प्लीट डेफिनेशनच चेंज होऊन जाईल. ज्यावेळेस आपण युनियन अँड इट्स टेरिटरी बघतोय त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आजचा स्टेटची डेफिनेशन मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर नेशन काय असतो, कंट्री काय असते, युनियन काय असते, टेरिटरी काय असते हे आपण बघू. सोबतच हा जो स्टेट आपल्याला समजला आजच्या लेक्चरमध्ये याचे कोणकोणते टाईप्स येतील, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस स्टेटचे काही टाईप पडतील, जसं की तिथचं रूलर कोण आहे, तिची डेमोक्रेसी कशी आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपल्याला टाईप्स ऑफ स्टेटबद्दल डिस्कस करायचं आहे. तर आजच्या लेक्चर बनवण्याचं मागचं एकच रिझन आहे की फाउंडेशन बनलं पाहिजे एक चांगलं पॉलिटी या सब्जेक्टचं. कारण स्टेट जो आहे तो फंडामेंटल राईटमध्ये पण रिपीट होईल, युनियन अँड इट्स टेरिटरीमध्ये पण रिपीट होईल, रिट्सच्या लेक्चरमध्ये पण रिपीट होईल, बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्टेट दिसेल. पण पहिलं लेक्चर होणार कोर पॉलिटीचं, त्यापूर्वी आपल्याला हे संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण आपण बोलता बोलता बोलून देतो की महाराष्ट्र एक स्टेट आहे, राजस्थान एक स्टेट आहे, सेम आपण इंडियाला पण स्टेट बोलून देतो. त्यानंतर आपण कंट्रीबद्दल बोलताना पण मिक्स करून टाकतो सगळ्या कन्सेप्ट. नेशनबद्दल बोलताना पण आपल्याला वाटतं नेशन, कंट्री आणि स्टेट एकच संकल्पना आहे. पण यामध्ये काहीतरी फरक आहे, तोच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. तो आजचा जे आपलं टॉपिक राहील ते पॉलिटी किंवा राज्यशास्त्र या विषयाचं राहील. माझं नाव विजय आहे आणि आपण लेक्चरला आता स्टार्टिंग करणार आहोत. तर स्टेट जे आहे एक पॉलिटिकल एंटिटी आहे. एंटिटी काय दर्शवते, तर एंटिटी जर तुम्ही कम्प्युटर सायन्स वगैरे केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, एंटिटी आपण एका पर्टिक्युलर बॉडीला किंवा वर्डला त्या ठिकाणी मेन्शन करतो. तर एंटिटी जी आहे स्टेट, तर ती एक पॉलिटिकल एंटिटी आहे, म्हणजेच एक पॉलिटिकल संकल्पना आहे किंवा राजनैतिक संकल्पना आहे किंवा राज्यशास्त्राची एक संकल्पना आहे. तर स्टेट काय बोलतं किंवा राज्यशास्त्र काय बोलतं, तर स्टेटचा अर्थ काय होतो, असा एखादा देश ज्या देशाकडे टेरिटरी आहे, म्हणजेच त्याच्या बाउंड्रीज डिफाईन असणार. त्यानंतर असा देश त्यासोबत परमनंट पॉप्युलेशन पण आहे, म्हणजे तिची जी लोकसंख्या आहे ती परमनंटली या ठिकाणी निवास करते. या देशामध्ये एक गव्हर्नमेंट पण आहे जी लॉ मेकिंग करते किंवा डिसन्सी मेंटेन करते किंवा पब्लिक ऑर्डर मेंटेन करते. सोबतच या देशामध्ये सॉव्हरीन कन्सेप्ट आहे किंवा हा जो देश आहे तो सॉव्हरीन आहे. जर एखाद्या देशाची फिक्स टेरिटरी असेल, तिथे परमनंट लोकसंख्या असेल, तिथे गव्हर्नमेंट पण असेल आणि तो कंट्री सॉव्हरीन पण असेल, म्हणजे संप्रभुता पण असेल त्या देशाकडे, तर त्या देशाला आपण स्टेट बोलतो. हे कोण बोलतंय, तर हे मी नाही बोलत आहे, हे बोलतं मॉन्टेव्हिडिओ कन्व्हेन्शन क्रायटेरिया. हा एक इंटरनॅशनल क्रायटेरिया आहे किंवा लॉ आहे ज्यानुसार आपण हे बोलू शकतो की एखाद्या देशाला स्टेटचा दर्जा मिळेल की नाही किंवा त्या देशाला स्टेट कन्सिडर केल्या जाईल की नाही. तर स्टेट जो आहे ते आपण अशा देशाला बोलतो ज्याच्याकडे डिफाईन टेरिटरी असते, म्हणजेच त्याच्या बाउंड्रीज किंवा जिओग्राफिकल एरिया जो आहे तो क्लिअर बाउंड्रीजनी डिफाईन केलेला असतो. त्याची लँड बाउंड्री डिफाईन असते, वॉटर बाउंड्रीज डिफाईंड असते आणि एअर स्पेसची बाउंड्रीज पण डिफाईंड असते. जसं की लँड बाउंड्रीजबद्दल आपण बोलायचं झालं तर स्क्वेअर किलोमीटरमध्ये आपण जनरल मेजरमेंट दर्शवतो. वॉटर बाउंड्रीज आपण नॉटिकल माइल्समध्ये दर्शवतो. तसंच एअर स्पेसची पण बाउंड्री असते की हा एअर स्पेस इंडियाचा आहे, तो एअर स्पेस भिकारी पाकिस्तानचा आहे. किंवा मग आपण क्लिअर या ठिकाणी समजू शकतो की जिओग्राफिकल एरिया जो आहे जर डिफाईंड असेल, बाउंड्रीज डिफाईंड असेल, तर त्याला आपण स्टेट बोलू त्या कंट्रीला.
पण एक गोष्ट अशी येते की जर लँडच नसेल त्या कंट्रीकडे तर आपण त्या कंट्रीला स्टेट बोलू शकतो का? तर नाही बोलू शकत. कारण ऑब्वियस कन्सेप्ट आहे, जर तुमच्याकडे टेरिटरीज नाही आहे किंवा बाउंड्रीज डिफाईन नाही आहे, त्यावेळेस तुम्ही त्या पर्टिक्युलर रिजनला एक स्टेट नाही कन्सिडर करू शकत. त्यानंतर येते परमनंट पॉप्युलेशनची गोष्ट. जर त्या कंट्रीकडे परमनंट पॉप्युलेशन असेल, कम्युनिटी ऑफ पीपल असेल किंवा ग्रुप ऑफ पीपल असेल, जो त्या टेरिटरीमध्ये निवास करत असेल किंवा राहत असेल परमनंटली, तर त्या कंट्रीला पण आपण स्टेट बोलू. नंतर येते की डेझर्टेड आयलंड जर असेल किंवा खंडर पडलेला एखादा आयलंड असेल, एखादा टापू असेल, तर त्याला आपण स्टेट नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? कारण तिची जी सेटलमेंट आहे ती परमनंट नाही आहे किंवा परमनंट पॉप्युलेशनच नाही आहे त्या एरियाकडे. तिसरी गोष्ट येते की गव्हर्नमेंट. एखाद्या कंट्रीकडे जर गव्हर्नमेंट असेल, एक पॉलिटिकल अथॉरिटी असेल, जी सगळ्या लोकांसाठी लॉ मेकिंग करेल, पब्लिक ऑर्डर मेंटेन करेल, ट्रेड बाकी सगळ्या गोष्टी सांभाळेल किंवा एका प्रकारे सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन सांभाळेल, तर त्या कंट्रीला पण आपण स्टेट बोलू. त्यानंतर येते सॉवरिन. जर कंट्री सॉवरिन असेल तर त्या कंट्रीकडे सुप्रीम अथॉरिटी असेल डिसिजन मेकिंगची आणि इंडिपेंडंट पॉवर ते दर्शवेल त्या देशाची. सॉवरिन असेल म्हणजे संप्रभुता असेल त्या देशाकडे. संप्रभुता जर असेल एखाद्या कंट्रीकडे, तर ती जी कंट्री आहे ती इंटरनल आणि एक्सटर्नल मॅटर्सवर स्वतः डिसिजन घेईल विदाऊट एनी आउटसाइड इंटरफेरन्स. आता असं आहे का की जर समजा एखादा देश आहे, त्या देशाकडे डिफाईन टेरिटरी आहे, परमनंट पॉप्युलेशन आहे, गव्हर्नमेंट आहे, बट ते सॉवरिन नाही आहे, तर त्याला आपण स्टेट बोलू का? तर नाही बोलणार. जर समजा एखाद्या देशाकडे गव्हर्नमेंट आहे, परमनंट पॉप्युलेशन आहे आणि तो कंट्री सॉवरिन पण आहे, पण त्याच्याकडे डिफाईन टेरिटरी नाही आहे किंवा लँड नाही आहे, तर त्या देशाला आपण स्टेट बोलू का? तर आपण याला स्टेट नाही बोलू शकत. स्टेटसाठी कंप्लीट क्रायटेरिया काय? डिफाईन टेरिटरी प्लस परमनंट पॉप्युलेशन प्लस गव्हर्नमेंट प्लस सॉवरिन प्लस सॉवरिनिटी. तर या सगळ्या गोष्टी जर असेल तरच त्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियाला किंवा कंट्रीला आपण स्टेट कन्सिडर करू. तर हे होतं आपलं स्टेटची डेफिनेशन. त्यानंतर इंडियाबद्दल बोलायचं झालं किंवा इंडियाबद्दल जर डिस्कशन करायचं झालं, तर इंडिया एक स्टेट आहे का? तर इंडियाकडे टेरिटरी आहे. आपल्या लँड बाउंड्रीज, एअर स्पेसच्या बाउंड्रीज आणि वॉटर बाउंड्रीज पण सगळ्या डिफाईन्ड आहेत. तर इंडिया स्टेट आहे कारण परमनंटली किंवा करेक्टली डिफाईन्ड बाउंड्रीज आपल्या एक्झिस्टन्समध्ये आहे. पॉप्युलेशन इतकी आहे की लोकांना जॉब मिळत नाही आहे. लोक भांडताय एकमेकांसोबत, सगळ्या गोष्टी ठीक आहे. आपापल्या जागी आपापली आयडिओलॉजी ठीक असते. तर तुमच्याकडे आयडिओलॉजी नसेल तर तुमच्याकडे पॉईंट ऑफ व्ह्यू पण नसेल. जर व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीबद्दल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर तो चार चौघांमध्ये त्या गोष्टीला मांडू शकतो. भलेही त्याची जर इन्फॉर्मेशन इनकरेक्ट असेल, ॲटलिस्ट त्याला बोलता येतं. जग बघण्याचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे असते. जर तुम्ही 4 पुस्तकं वाचले तर तुमच्याकडे 4 वेगवेगळे दृष्टिकोन असतात की तुम्ही एका गोष्टीला 4 वेगवेगळ्या बाजूनी बघू शकता. तो पॉप्युलेशन एक्झिस्टन्समध्ये आहे, गव्हर्नमेंट एक्झिस्ट करते, सॉवरिन पण आहे इंडिया. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं होतं की कॉमनवेल्थ नेशनचा मेंबर असणं इंडियाच्या सॉव्हर्जिनिटीवर काही इम्पॅक्ट टाकत नाही. तर इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बघितलं, टेरिटरी आहे, पॉप्युलेशन आहे, गव्हर्नमेंट आहे आणि देश सॉवरिन पण आहे. तर 1947चा जो वर्ष होता, त्याच्यापूर्वी इंडिया एक स्टेट होता का? तर नव्हता. 1947 नंतर ज्यावेळेस आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, त्यानंतर इंडिया एक स्टेट झाला. का नव्हता? तर इंडियावर ब्रिटिश क्राऊन रूल करत होता. ब्रिटिश क्राऊन आपल्यावर राज्य करत होता म्हटल्यावर आपली जी सॉव्हर्जिनिटी आहे किंवा सॉव्हरिनिटी आहे, संप्रभुता आहे, ती कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाली होती. कारण एक्सटर्नल सॉव्हर्जिनिटी आपल्याकडे नव्हती, लॅक करत होतो आपण. त्यामुळे आपण एक स्टेट नव्हतो. कंट्री होतो का? तर हो, कंट्री होतो, असं आपण बोलू शकतो. नेशन होतो का? तर नेशन पण होतो. का? तर आपण ज्यावेळेस नेशन आणि कंट्री स्टडी करू त्यावेळेस आपल्याला समजेल. तर उत्तर प्रदेश, तमिळनाडू स्टेट आहे का? किंवा मग महाराष्ट्र, गुजरात एक स्टेट आहे का? नॉर्मल डे टू डे लाईफमध्ये आपण बोलून देतो की हे स्टेट आहे. पण स्टेटचा मीनिंग एक राज्य पण होऊ शकतो, म्हणजेच प्रोव्हिन्शियल युनिट पण होऊ शकतो. प्रोव्हिन्शियल युनिट सोबत सोबत त्या स्टेटचा मीनिंग जो आत्ता आपण बघितलं, टेरिटरी, पॉप्युलेशन,
गव्हर्नमेंट, सॉव्हरेनिटी, या सगळ्या गोष्टी. तर उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडू एक स्टेट का नाही बोलू शकत आपण? डे टू डे लाईफमध्ये बोलतो किंवा लेक्चर्समध्ये मी पण बोलेल कधी कधी की हे आपलं स्टेट, ते आपलं स्टेट. बट ओव्हरऑल स्टेटच्या डेफिनेशननुसार उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडू एक स्टेट नाही आहे, तर ते काय प्रोव्हिन्शियल युनिट्स आहे. असं मी का बोलतोय? कारण त्यांच्याकडे एक्सटर्नल सॉव्हरनिटी नाही आहे. एक्सटर्नल सॉव्हरनिटी नाही आहे म्हणजेच काय, तर स्टेट जो आहे आपण तो लूजली एक टर्म यूज करून देतो, पण त्याचा ॲक्च्युअल अर्थ काय होतो की हे सगळे एक प्रोव्हिन्शियल युनिट्स आहे. मी असं का बोलतोय? समजा महाराष्ट्र आहे आणि याला तमिळनाडूसोबत ट्रेड करायचं आहे. महाराष्ट्र ट्रेड करू शकतो डायरेक्टली, कारण काय हा जो ट्रेड होतो तो इंटरनल ट्रेड आहे. ज्यावेळेस याच महाराष्ट्राला USA सोबत ट्रेड करायचं तर त्याला सेंटरकडे जावं लागतं की मला या या कंट्रीसोबत ट्रेड करायचं आहे. ज्यावेळेस परमिशन हा देईल त्यावेळेसच हा ट्रेड करेल, नाहीतर ही गोष्ट पॉसिबल होणार नाही. म्हणजेच एक्सटर्नल सॉव्हर्जिनिटी या ठिकाणी आहे का? तर नाही आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र किंवा बाकी सगळ्या संकल्पना, राज्य, हे आपण एक स्टेट नाही बोलू शकत. त्यांना आपण प्रोव्हिन्शियल युनिट्स बोलू. पण डे टू डे लाईफमध्ये आपल्याला सवय झाली आहे स्टेट बोलायची. बट हा कन्सेप्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहे का? तर नाही. हा कन्सेप्ट कशासाठी इम्पॉर्टंट आहे? हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्याला पॉलिटीची किती समज आहे. असो, हे जे 2 टर्म्स आहे मी एक्स्ट्रा ॲड केलेले तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी, जे आहे डी जोर आणि डी फॅक्टो. डी जोरचा अर्थ होतो बाय लॉ ऑर राईट, म्हणजे कायद्याने किंवा अधिकाराने. त्यानंतर डी फॅक्टोचा अर्थ होतो इनफॅक्ट, म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये असणारी किंवा फॅक्टमध्ये असणारी, एक्झिस्टन्समध्ये असणारी गोष्ट, वेदर बाय राईट ऑर नॉट. त्याचा अर्थ या 2 वर्डचा हा अर्थ होतो. त्यानंतर नेशन. आता आपण स्टेट बघितलं की स्टेटमध्ये टेरिटरी असली पाहिजे, गव्हर्नमेंट असली पाहिजे, पॉप्युलेशन असली पाहिजे, सॉव्हर्जिनिटी असली पाहिजे. तर नेशन काय? नेशन एक सायकोलॉजिकल किंवा सोशिओ कल्चरल टर्म आहे. का मी असं बोलतोय? कारण नेशन आपण अशा कंट्रीला बोलतो किंवा अशा ग्रुप ऑफ पीपलला बोलतो जे स्वतःला नेशन कन्सिडर करतात. म्हणजेच ज्या ठिकाणी सेम नॅशनलिझमची फिलिंग असेल लोकांमध्ये किंवा लार्ज ग्रुप ऑफ पीपल असेल जो स्ट्रॉंग सेन्स ऑफ युनिटी अँड कॉमन आयडेंटिटी शेअर करत असेल किंवा शेअर्ड एलिमेंट्स असतील त्यांच्याकडे, त्यांना आपण नेशन बोलू. तर नेशन ही जी संकल्पना आहे एक सोशिओ कल्चरल किंवा सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. वेअर स्टेट जी आहे ती जिओग्राफिकल बाउंड्रीजबद्दल पण बोलतीये, त्यासोबतच टेरिटरी सोबतच सॉव्हर्जिनिटीवर बोलते, एखाद्या देशाच्या किंवा पर्टिक्युलर रिजनच्या तिच्या पॉप्युलेशनबद्दल बोलते. सोबतच आपण हे बघितलं की त्या ठिकाणी गव्हर्नमेंट पण एक्झिस्टन्समध्ये. पण नेशन काय एक सोशिओ कल्चरल किंवा सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ ग्रुप जो आहे किंवा खूप सारे लोक एक सेम आयडेंटिटीला शेअर करतात किंवा ओळख किंवा युनिटीची भावनाला, एकताच्या भावनाला शेअर करतात, त्याला आपण काय बोलतो? एक नेशन बोलतो. तर नेशन बोलण्यासाठी फिलिंग ऑफ नेशनहुड खूप इम्पॉर्टंट आहे किंवा राष्ट्रीयताची फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जनरली हे शेअर्ड एलिमेंट्स असतात या ग्रुप ऑफ पीपलमध्ये. कोणते असतात? तर सेम हिस्टॉरिक बॅकग्राऊंड त्यांचा असेल किंवा सेम कल्चर ते शेअर करत असतील, सेम लँग्वेज ते लोक बोलत असतील, सेम रिलिजन असेल, त्यांचा धर्म सारखा असेल, इथिनीसाठी त्यांचा पोशाख एकसारखा असेल किंवा सायकोलॉजिकल बॉन्ड ऑफ वननेस, ज्यालाच आपण नॅशनलिझम बोलतो, तर नॅशनलिझम त्या लोकांमध्ये असेल किंवा सेम इतिहास जर ते शेअर करत असतील किंवा सेम कल्चर, रूढी परंपरा ते फॉलो करत असतील, सारखी एकसारखी भाषा ते बोलत असतील, एकसारखा त्यांचा धर्म असेल, एकसारखा त्यांचा पेहनावा किंवा पोशाख असेल किंवा त्यांच्यामध्ये नॅशनलिझमची भावना असेल, तर त्या ग्रुप ऑफ पीपलला आपण नेशन बोलू. स्टेटमधला आणि नेशनमधला फरक हाच आहे की स्टेट जी आहे ती एक लीगल किंवा पॉलिटिकल कन्सेप्ट आहे, बट जी नेशनची कन्सेप्ट आहे ते सोशिओलॉजिकल, कल्चरल आणि सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी कल्चरसारखी, सोशल कल्चरसारखी किंवा मग एका प्रकारे सायकोलॉजीसारख्या कन्सेप्ट इन्क्लूड होतात. कारण नेशन असणं म्हणजेच एक वननेस, ही नेशनहुडची भावना असणं. आणि आपल्याला इथे नॅशनलिझमची डेफिनेशन पण मिळाली, म्हणजेच एक सायकोलॉजिकल बॉन्ड असतो, फिलिंग ऑफ वननेस असते, म्हणजेच एक असण्याची भावना, त्यालाच आपण राष्ट्रवाद बोलतो किंवा नॅशनलिझम बोलतो. तर एखाद्या व्यक्तीमध्ये जर नॅशनलिझम असेल तर तो व्यक्ती चुकीचा आहे का?
जर मला वाटत असेल माझ्या देशामध्ये जर कोणी नेम फेम कमवत आहे, पैसा कमवत आहे, त्याची वेल्थ इंडियामध्ये जनरेट होत आहे आणि तो देश सोडून जात आहे, जर मी त्याला चुकीचं बोलत असेल तर माझं नॅशनलिझम चुकीचं आहे का? तर नाही आहे. रिझन काय? जे ब्रिटिशर्सनी केलं 150-200 वर्ष, तेच हे लोक करत आहे. काही वेगळं हे लोक करत नाही. तो कुठल्याही आयडेंटिटीला बिलॉंग करणारा, कुठल्याही रिलिजनला बिलॉंग करणारा व्यक्ती असेल, तर तो इंडियामध्ये राहून पैसा कमवतोय, वेल्थ कमवतोय आणि नंतर मग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असं काहीतरी बोलून किंवा मग इंडिया सेफ नाही आहे, इंटॉलरन्स वाढली आहे, लोक धर्माधर्मामध्ये भांडतात, जाती जातीमध्ये भांडतात, डेव्हलपमेंट नाही आहे, या सगळ्या गोष्टी बोलून ते जर देश सोडून जातात आणि नंतर मग त्यांचे फॅन्स लोक, त्यांना देवता मानणारे लोक इंडियाला शिव्या देतात. आणि जर मी त्या गोष्टीला क्वेश्चन करत असेल तर माझं नॅशनलिझमला एक तर अंधभक्तीचं नाव देतात, नाही तर हायपर नॅशनलिझम बोलतात. हायपर नॅशनलिझम कशाला बोलतात माहिती आहे का? असं नॅशनलिझम ज्या नॅशनलिझममध्ये व्यक्ती काय करेक्ट आहे आणि काय रॉंग आहे या दोघांच्या मधली एक लाईन असते, ते विसरून जातो. तो प्रश्न विचारणं सोडून देतो. हायपर नॅशनलिझम असलंच नाही पाहिजे. नॅशनलिझम असलं पाहिजे, पॉझिटिव्ह नॅशनलिझम असलं पाहिजे, सेलेक्टिव्ह क्रिटिसिझम नसलं पाहिजे. जर क्रिटिसिझम असेल तर सगळ्या गोष्टींना एकसारखं क्रिटिसाइज करता आलं पाहिजे व्यक्तीला. जर समजा सो अँड सो, समजा माझी आयडिओलॉजी राईट विंग आयडिओलॉजी, मी राईट विंगला जास्त फॉलो करतो, माझ्यामध्ये नॅशनलिझमची भावना जास्त आहे. तर जर राईट विंग काही चुकीचं करत असेल किंवा राईट विंगला फॉलो करणाऱ्या पार्टीज काही चुकीचं करत असेल, तर ॲज अ इंडियन माझा पहिला रोल काय असला पाहिजे किंवा ॲज अ नॅशनलिस्ट माझा पहिला रोल काय असला पाहिजे की यांना पण क्रिटिसाइज करा आणि लेफ्ट विंगवाल्यांना पण क्रिटिसाइज करा गरज असल्यावर. पण सेलेक्टिव्ह क्रिटिसिझम करणं किंवा मग एकाच विंगच्या लोकांना, एकाच आयडिओलॉजीच्या लोकांना किंवा एकाच रिलिजनच्या लोकांना टार्गेट करणं हे चुकीचं आहे. असो, पण जे नॅशनलिझम आहे किंवा नेशन आहे, ही नेशन जी भावना आहे ती एक फिलिंग ऑफ वननेस आहे किंवा सेम कल्चर, हिस्ट्री, लँग्वेज, रिलिजन, इथिनिसिटी बोलणाऱ्या लोकांची एक ओळख आहे. त्याला आपण नेशन बोलतो. आता आपण काय बघितलं की स्टेट लीगल टर्म आहे किंवा एक पॉलिटिकल टर्म आहे. नेशन एक सोशिओलॉजिकल किंवा कल्चरल किंवा मग एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेशन स्टेट काय आहे, मल्टीनॅशनल स्टेट काय आहे आणि स्टेटलेस नेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी पण समजावं लागेल. नेशन स्टेट काय, तर ज्या बाउंड्रीज आहे स्टेटच्या त्या परफेक्टली अलाइन करतात बाउंड्रीज ऑफ स्टेटसोबत. म्हणजेच नेशनच्या बाउंड्रीज ऑफ स्टेटसोबत अलाइन करत आहे. तर मग आता असं आहे की असं आहे का की जे नेशन अलग आहे किंवा स्टेट अलग आहे, हे वेगवेगळे नसून एक परफेक्टली एका पॉईंटवर येऊन मीट होत आहे. जसं की जापानमध्ये खूप सारे इथेनिक लोक असतात, आहेत आता पण, जे एकाच गव्हर्नमेंटच्या अंडर आपलं सेम कल्चर, कॉमन कल्चर शेअर करून राहत आहे. त्याला आपण नेशन स्टेट बोलू. मल्टीनॅशनल स्टेट म्हणजे काय, वेगवेगळ्या आयडेंटिटीजला किंवा वेगवेगळ्या नेशन्सला, नॅशनलिटीजला एका ठिकाणी इंटिग्रेट करतो. जसं की आपला भारत. भारतामध्ये आपण डायव्हर्सिटी, युनिटी इन डायव्हर्सिटीचा कन्सेप्ट बोलतो. म्हणजेच अनेकता में एकताचा कन्सेप्ट बोलतो. तर त्या कन्सेप्टलाच आपण काय बोलतो, मल्टीनॅशनल स्टेट. म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक, वेगवेगळ्या इथिनिसिटीचे, वेगवेगळ्या लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडचे लोक एका ठिकाणी एका गव्हर्नमेंटच्या अंडर असतात. त्याला आपण मल्टीनॅशनल स्टेट बोलतो. UK, USSR याचं प्राईम एक्झाम्पल आहे किंवा इंडिया याचं एक एक्झाम्पल आहे. नंतर येतो स्टेटलेस नेशन. म्हणजे असा ग्रुप ऑफ पीपल जे स्वतःला एक नेशन बोलतात, पण त्यांच्याकडे सॉव्हर्जिनिटी किंवा सॉव्हर्निटी नसल्यामुळे, संप्रभुता नसल्यामुळे तो एक स्टेट नाही बनू शकत. त्याला आपण स्टेटलेस नेशन बोलतो. जसं की कुर्डूस एक आहे मिडल ईस्टमध्ये किंवा तिबेट आपल्या जवळचा शेजारी. तर हे स्टेटलेस नेशन आहे. म्हणजे यांच्याकडे कुठली तरी गोष्ट एक लॅक करते, त्यामुळे हे स्टेट नाही बनू शकले, पण हे एक नेशन मानतात स्वतःला. त्यानंतर येते कंट्री. आता गोष्टी परत एकदा रिवाइज करू. स्टेट काय आहे, तर स्टेट एक पॉलिटिकल किंवा लीगल टर्म आहे, जिथे डिफाईन्ड बाउंड्रीज असली पाहिजे, पॉप्युलेशन असली पाहिजे परमनंट, गव्हर्नमेंट असली पाहिजे आणि सॉव्हर्जिनिटी असली पाहिजे, संप्रभुता असली पाहिजे. सोबतच आपण नेशन काय बघितलं की ग्रुप ऑफ पीपल असतो जो वननेसच्या भावनाला एका प्रकारे सेव्ह करतो किंवा शेअर करतो. कॉमन बॅकग्राऊंडमधून येणारे लोक असतात. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ नेशन पण बघितले. नंतर येते कंट्री. कंट्री जी आहे ती प्रायमरली जिओग्राफिकल टर्म आहे.
किंवा एखाद्या फिजिकल बाउंड्रीला, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सला एखाद्या पर्टिक्युलर रिजनच्या किंवा एरियाच्या दर्शवणारी जी संकल्पना आहे ती कंट्री आहे किंवा देश आहे. तर कंट्री जी आहे ती बाउंड्रीज दर्शवते, एखाद्या जिओग्राफिकल टर्म सारख्या ऍक्ट करते आणि फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवते एखाद्या रिजनचे किंवा एरियाचे. त्याला आपण कंट्री बोलतो. खूप साऱ्या ठिकाणी स्टेटलाच कंट्री बोलल्या जातं, सिनोनिम म्हणून यूज केलं जातं किंवा समानार्थी शब्दासारखं यूज केलं जातं. बट जी कंट्री आहे ती फिजिकल लँडमार्क्सवर एम्फसाइज करते आणि जी स्टेट आहे ती पॉलिटिकल टर्म आहे किंवा एका प्रकारे राज्यशास्त्राची एक संकल्पना आहे. समजा यू ट्रॅव्हल टू एक कंट्री, म्हणजेच तुम्ही एका देशामध्ये गेले. समजा तो देश आहे नेदरलँड. यू ट्रॅव्हल टू नेदरलँड. इथे तुम्ही जिओग्राफी दर्शवत आहात त्या देशाच्या नावाने. यू ओ अलायन्स टू अ स्टेट. एक पॉलिटिक्स वाला किंवा पॉलिटीवाला टर्म आहे जिथे आपण स्टेटबद्दल बोलतो. तर तुम्हाला डिफरन्स समजला असेल स्टेट आणि कंट्रीमधलं आणि नेशनमधलं. त्यानंतर येते टेरिटरी. टेरिटरीचा अर्थ काय होतो, तर जो एरिया आहे ज्याच्या अंडर ज्युरिडिक्शन किंवा रूल ऑफ स्टेट आहे, म्हणजेच असा एरिया ऑफ लँड अंडर ज्युरिडिक्शन ऑर रुलर ऑर स्टेट, म्हणजेच आपल्या कंट्रोलमध्ये असणारा एरिया, सरळ भाषेत बोलायचं झालं तर. हे पर्टिक्युलरली आपण इथे लँडबद्दल नाही बोलत आहे, कारण आपण ज्यावेळेस इकॉनॉमिक स्टडी केली होती त्यावेळेस आपण बघितलं होतं की इथे आपण वॉटरला पण आणू, एअर स्पेसला पण आणू. रिझन काय, की लँडचे जे फॉर्म्स आहेत ते वेगवेगळे असू शकतात. लँडची डेफिनेशन पॉलिटीनुसार वेगळी आहे, जिओग्राफीनुसार वेगळी आहे आणि इकॉनॉमिक्सनुसार वेगवेगळी. बट या ठिकाणी आपण काय बोलतो, ओव्हरऑल टेरिटरी असा रिजन जो अधिकार क्षेत्रामध्ये येतो, ज्युरिडिक्शनच्या अंडर येतो किंवा एखाद्या रुलरच्या अंडर येतो किंवा स्टेटच्या अंडर येतो, त्याला आपण टेरिटरी बोलतो. इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायचं झालं तर आर्टिकल 1 ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय बोलतो, टेरिटरी ऑफ इंडिया इज वायडर एक्सप्रेशन दॅन युनियन ऑफ इंडिया. असं का बोलतोय मी, तर टेरिटरी ऑफ इंडिया जी आहे त्यामध्ये प्रोव्हिन्शियल युनिट्स किंवा स्टेट्स पण येतील, राज्य पण येतील, सोबतच युनियन टेरिटरीज पण येतील, त्या फर्स्ट शेड्यूलमध्ये मेन्शन केलेलं आहे. सोबतच युनियन टेरिटरीज ज्यानंतर आपण ॲक्वायर केल्या होत्या त्या पण येतील, जसं की गोवा, पॉंडिचेरी, सिक्कीम. म्हणजेच या ठिकाणी युनियन टेरिटरीज पण आहेत, त्यासोबतच ॲक्वायर केलेले एरियाज पण आहेत. म्हणजेच टेरिटरी ती आहे किंवा टेरिटरी ऑफ इंडिया जे आहे ते जास्त मोठं संकल्पना आहे ॲज कम्पेअर टू युनियन ऑफ इंडिया. कारण युनियन ऑफ इंडियामध्ये काय येते, असे स्टेट येतात जे फेडरल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर दर्शवत नाही. म्हणजेच ऑब्वियसची गोष्ट आहे की याच्यामध्ये युनियन टेरिटरीज किंवा मग ॲक्वायर्ड टेरिटरीज येतील. म्हणजेच युनियन ऑफ इंडियामध्ये युनियन ऑफ इंडिया जे आहे ते काय इन्क्लूड करतं, फेडरल स्ट्रक्चर दर्शवणारे स्टेट इन्क्लूड करतं. त्याच्यामध्ये युनियन टेरिटरीज आणि ॲक्वायर्ड टेरिटरीज येत नाही. इथे उलटं बोलून दिलं होतं. तर युनियन ऑफ इंडिया जे आहे त्याच्यामध्ये स्टेटचं इन्क्लुजन असतं, म्हणजेच फेडरल फीचर दर्शवणाऱ्या टेरिटरीचं इन्क्लुजन असतं, म्हणजेच राज्य असतात. टेरिटरी ऑफ इंडियामध्ये स्टेट्स तर येतातच, म्हणजेच प्रोव्हिन्शियल युनिट्स जसं की महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा या सगळे स्टेट्स या ठिकाणी येतात. सोबतच युनियन टेरिटरीज पण येतात आणि ॲक्वायर्ड टेरिटरीज पण येतात, जे भारताने ॲक्वायर केले दुसऱ्या देशांकडून. त्यानंतर युनियन. युनियनचा अर्थ काय होतो, सिम्पल मिनिंग, हे एक पॉलिटिकल युनिट आहे इथे नंबर ऑफ स्टेट्स ऑर प्रोव्हिन्स विथ सेम सेंट्रल गव्हर्नमेंट येतात. आपल्याला माहिती आहे की फेडरल स्ट्रक्चर शेअर करणारे जितक्या स्टेट आहे किंवा प्रोव्हिन्शियल युनिट्स आहेत ते युनियनच्या अंडर येतात. हे आपण बघितलं होतं. इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आर्टिकल 1 परत, जे आपल्याला युनियन अँड इट्स टेरिटरीमध्ये पण बघायचं आहे, पण इथे का बघतोय, कारण युनियन अँड इट्स टेरिटरी जे टॉपिक आहे ते पूर्ण समजलं पाहिजे. तर आर्टिकल 1चा सबक्लॉस 1 काय बोलतो, की स्टेट किंवा मग इंडिया जो स्टेट आहे तो कसा स्टेट आहे, तर इंडिया दॅट इज भारत बोललं या ठिकाणी. तर आता इथे मला असं वाटतं की जो मध्ये मुद्दा आला होता की भारत नाव नसलं पाहिजे किंवा इंडिया नाव नसलं पाहिजे, तर संविधानामध्येच काय बोललंय की इंडिया दॅट इज भारत. इंडिया जो भारत आहे, म्हणजेच भारत नाव देण्याची गरज नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये आहे भारत. बस तुम्ही डिक्लेरेशन करून द्या जेव्हा करायची आहे तेव्हा. बट तो मुद्दा नसून इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट. म्हणजेच इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट बोललंय, फेडरेशन ऑफ स्टेट नाही बोललंय.
जसं मी मागे पण बोललो होतो एका लेक्चरमध्ये की डॉक्टर बी आर आंबेडकरचं याच्यावर एक्सप्लेनेशन काय होतं की युनियन का वापरले, फेडरेशन का नाही वापरलं, कारण राज्यांकडे सिसीड करण्याचा अधिकार नसला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरनी त्या ठिकाणी युनियन ऑफ स्टेटचा यूज केलाय. डेलिबरेटरी जाणून बुजून त्या ठिकाणी युनियन ऑफ स्टेट यूज केलंय, फेडरेशन ऑफ स्टेटने यूज केलंय. 2 पॉइंटला किंवा 2 गोष्टींना ॲड्रेस करण्यासाठी. कारण इंडियामध्ये सामील होणारे जे प्रोव्हिन्शियल स्टेट्स होते किंवा प्रोव्हिन्शियल युनिट्स होते, त्यांनी कोणतं ॲग्रीमेंट नव्हतं केलं इंडियासोबत, जसं की USA मध्ये असतं. हे ॲग्रीमेंट नसून इंडिया जो आहे तो पहिले क्रिएट करण्यात आला आणि राज्य नंतर क्रिएट करण्यात आले. हे त्यांचं बोलण्याचा अर्थ होता. दुसरी गोष्ट ब्लँकेनायझेशन रोखण्यापासून. म्हणजेच देशाचे तुकडे होण्यापासून वाचवण्यासाठी युनियन ऑफ स्टेट यूज केलंय, फेडरेशनने यूज केलं. म्हणजेच फेडरेशन जर असतं तर ॲग्रीमेंटचा रिझल्ट असतं, जसं की USAच्या केसमध्ये. पण जे स्टेट आहे ते एकत्र येऊन भारत बनलाय का? की वेगवेगळे प्रोव्हिन्शियल युनिट्स एकत्र आले, ते एकत्र आल्यानंतर भारत बनला? असं नाही. पहिले इंडिया फॉर्म झाला, त्यानंतर स्टेटचं फॉर्मेशन झालं किंवा ते एकत्र आले. त्यामुळे युनियन ऑफ स्टेट वापरलंय, फेडरेशन ऑफ स्टेट नाही वापरलंय या ठिकाणी. सोबतच त्यांच्याकडे राईट टू सिसीड नाहीये, वेगळा होण्याचा अधिकार नाहीये, ब्रेक अवेचा अधिकार नाहीये, ब्लँकनायझेशनचा अधिकार नाहीये, फेडरेशनपासून वेगळं होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे युनियन ऑफ स्टेट वापरलेलं आहे. तो ह्या जो टर्म होता तो एका प्रकारे डेलिबरेटरी यूज करण्यात आला होता डॉक्टर बी आर आंबेडकर कडून. तर मागे पण बोललो होतो, आता पण तीच गोष्ट बोलेल की युनियन ऑफ स्टेट आहे, इंडिया दॅट इज भारत आहे. तर यावर वाद घालून काही अर्थ नाही आहे, किंवा मग तुमची आयडिओलॉजी पुश करण्यासाठी एका प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव खराब करणं किंवा एका चांगल्या सुप्रीम बुकचं नाव खराब करणं योग्य नाही. स्टेट पॉलिटिकल आणि लिगल टर्म आहे, नेशन सोशिओ कल्चरल किंवा मग सायकोलॉजिकल टर्म आहे. कंट्री जिओग्राफी दर्शवते, टेरिटरी ज्युरिडिक्शन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन दर्शवते किंवा कंट्रोल दर्शवते, रूल दर्शवते एखाद्या पर्टिक्युलर रिजनवर. त्यासोबतच युनियन काय दर्शवतो तर पॉलिटिकल स्ट्रक्चर. जे स्टेट आहे ते एक पॉलिटिकल आणि लिगल टर्म आहे, आपण बघितलं. त्यासोबतच जर कंट्रीकडे सॉव्हर्जिनिटी असेल, तिथे एक गव्हर्नमेंट असेल, टेरिटरी असेल आणि पॉप्युलेशन असेल, तर त्याला आपण स्टेट बोलू, त्या देशाला आपण स्टेट बोलू. जसं की इंडिया, USA किंवा फ्रान्स. नेशन काय तर नेशन एक सोशिओ कल्चरल किंवा सायकोलॉजिकल टर्म आहे. जे आपण तिथे बघितलं होतं की नेशन जर असेल तर त्या लोकांमध्ये एकताची भावना असेल किंवा युनिटीची भावना असेल, किंवा ते सेम आयडेंटिटी शेअर करत असेल, सेम इतिहास किंवा सेम भाषा किंवा सेम रिलिजन किंवा सेम आयडेंटिटी ते लोक शेअर करत असतील, त्यावेळेस आपण त्याला नेशन बोलू. जसं की कुर्डूस आहे, तिबेट आहे. इंडियन्स जी टर्म आपण यूज करतो ती नेशनसाठी यूज करतो, इंडिया आपण स्टेटसाठी यूज करतो ना. तर कंट्री जी आहे ती एक जिओग्राफिकल टर्म आहे, लँडमास किंवा फिजिकल बाउंड्रीज दर्शवणारी टर्म आहे. जसं की लँडमास ऑफ इंडिया हे कंट्रीला दर्शवते. त्यानंतर टेरिटरी टेरिटरी ज्युरिडिक्शन दर्शवते. एरिया अंडर कंट्रोललाच आपण ज्युरिडिक्शन बोलतो किंवा अधिकार क्षेत्र बोलतो, किंवा या ठिकाणचा रूल पण दर्शवते त्या स्टेटचा, पर्टिक्युलरली त्या स्टेटचा. जसं की टेरिटरी ऑफ इंडिया. टेरिटरी ऑफ इंडिया जसं मी बोललो होतो की वायडर कॉन्टेक्स्ट दर्शवते. स्टेट्स पण येतात, युनियन टेरिटरी पण येते आणि ॲक्वायर्ड रिजन्स पण येतात किंवा ॲक्वायर्ड एरियाज पण येतात. युनियनमध्ये स्टेट्स येतात सगळे, ते युनियन ऑफ इंडियामध्ये. म्हणजेच इनडिस्ट्रक्टेबल सेंट्रल अथॉरिटी ओव्हर युनिट्स. म्हणजे जे प्रोव्हिन्शियल युनिट्स आहेत त्यांच्यावरती इनडिस्ट्रक्टेबल अथॉरिटी असते. राज्यांकडे सिसीड करण्याचा अधिकार नाही. तर पहिले काय बघितलं, स्टेट बघितलं. जे स्टेट आहे ते एक लीगल टर्म आहे किंवा मग एक पॉलिटिकल टर्म आहे. स्टेट कशाला बोलू आपण, ज्या एरियामध्ये किंवा ज्यांना क्लेम करायचं आहे की आम्ही एक स्टेट आहोत, तर त्यांच्याकडे काही गोष्ट असणं गरजेचं आहे. जसं की टेरिटरी असली पाहिजे स्वतःची, सोबतच त्यांच्याकडे पॉप्युलेशन असली पाहिजे जी परमनंट असेल, म्हणजेच लोकसंख्या असली पाहिजे. त्या देशाकडे गव्हर्नमेंट असली पाहिजे स्वतःची, की तिथे लॉ मेकिंग करेल आणि
डिसन्सी किंवा पब्लिक ऑर्डर मेंटेन करेल. सगळ्यात इम्पॉर्टंट ते सॉव्हर्जिन असली पाहिजे. म्हणजेच त्या देशाकडे सॉव्हर्जिनिटी असली पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं की नेशन काय असतं. नेशन एक सोशिओ कल्चरल किंवा मग सायकोलॉजिकल टर्म आहे. या ठिकाणी जे लोक असतात ते सेम किंवा कॉमन आयडेंटिटी शेअर करतात. जसं की इंडियन, जॅपनीज हे नेशनला दर्शवणारे टर्म्स आहेत. त्यानंतर जी तिसरी टर्म आहे ती आहे कंट्री. तर कंट्री काय दर्शवते आपण बघितलं होतं की जिओग्राफिकल एरिया दर्शवते. तर ही एक जिओग्राफिकल टर्म आहे जी एका प्रकारे एक्सपान्शन दर्शवते कोणत्याही कंट्रीचं किंवा मग एरिया दर्शवते. त्यानंतर आपण जी टर्म बघितली होती ती टर्म होती टेरिटरी. कुठल्याही देशाची टेरिटरी काय दर्शवते तर त्या ठिकाणचं ज्युरिडिक्शन दर्शवते. म्हणजेच अधिकार क्षेत्र दर्शवते किंवा एरिया अंडर कंट्रोल दर्शवते. जसं की इंडियाच्या केसमध्ये जर आपण याच्याबद्दल बोलायचं झालं तर स्टेट्स येतात प्लस युटीज येतात प्लस ॲक्वायर्ड एरियाज येतात. तर टेरिटरी ऑफ इंडियामध्ये येते ते. त्यानंतर आपण एक टर्म बघितली होती दॅट इज युनियन. तर युनियन काय दर्शवते तर फेडरल स्ट्रक्चरला फॉलो करणारे सगळे. स्टेट्स, जनरली स्टेट्स किंवा मग युनियन ऑफ इंडियाला. तर हे आपलं ओव्हरऑल एक्सप्लेनेशन होतं की आतापर्यंत आपण काय काय बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ स्टेट बघू. आपण या सगळ्या कन्सेप्ट बघितल्या, हे सगळं क्लिअर केलं. बट आज थोडा वेळ कमी आहे त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये पॉसिबल होणार नाही कव्हर करणं. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.